सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात। विशेष म्हणजे भाजप विरोधी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीनं महाआघाडीची स्थापना केली। ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून मेळाव्याला येण्याचं आवाहन केलं। या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या जाणार आहेत। दरम्यान ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्यासोबत युती करणार नसल्याचं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र येणं शक्य नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनीही म्हटलं आहे। तेव्हा बार्शीतील दोन्ही शिवसेनेच्या युतीवर सचिन अहिर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आम्ही पक्ष फोडणाऱ्यांसोबत जाणार नाही असं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे। तर दोन्ही शिवसेना एकत्र येणं शक्य नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे। तेव्हा सोलापूरमध्ये एक महाआघाडी स्थापन झालेली आहे। या महाआघाडीमध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पाहायला मिळतात आणि यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत। काही जिल्हा स्तरावरती काही गोष्टी हे होत आहेत। एक गोष्ट आम्ही आमच्या नेहमी एक स्पष्ट केली की कुठच्याही प्रकारे शिंदे गटबरोबर हातमिळवणी करून चालणार नाही आणि हे आमचा स्टँड क्लिअर आहे। मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने असल्यामुळे मी असेल, संजय राऊतजी असतील, अनेक प्रस्ताव आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पण आम्हाला दिलेले आहे। पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली। म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर जुन्नरमध्ये शिंदे गटाबरोबरच तिकडचे आमदार शरद सोनवणे बरोबर जावं म्हणून घेऊन खूप आग्रह आमचा होता। आम्ही भूमिका घेतली, एकाच जिल्हा परिषद आमची कमी झाली तरी चालेल। आपण ही जी लढाई लढतो आणि ज्यांनी आपला पक्ष फोडलेला आहे ते ह्याच्याबरोबर कुठच्याही प्रकारे हात मिळवणी करून चालणार नाही। दोन शिवसेना एकत्र आल्यात काय याची कल्पना मला अजिबात नाही। त्याची आम्ही माहिती घेऊ आणि मला असं वाटतं की होणं शक्य नाही। सोलापुरातील बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना भाजपला हरवण्यासाठी एकत्र आल्यात। कितीही आघाड्या स्थापन झाल्या तरी भाजपला हरवता येणार नसल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलं। अनैसर्गिक युतीला जनता स्वीकारणार नसल्याचा दावा जयकुमार गोरेंनी केला। भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक, अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करत आहेत। तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहतात। याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं। हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे। तेव्हा पुढं काय चालतंय माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत। काय युती झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं ते त्यांनाच विचारा, मी काय सांगणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।